नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज मी बनवणार आहे इडली आणि सांबार. चला तर बघूया. त्याचं प्रमाण आहे 4 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ. तांदूळ आणि डाळ पाण्यामध्ये 4-5 तास ठेवावे. नंतर मिक्सरमधून बारीक केलं आणि रात्रभर आंबट होण्यासाठी ठेवलं. इडल्या बघू झाल्या का? आता इडली आपली तयार. अशी निघाली आपली इडली तयार. स्पंज आला की नाही नक्की सांगा. इडली सोबत लागणारा सांबार बनवते मी घेतली मुगाची आणि तुरीची डाळ. 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ. तुम्हाला जर लागेल तुरीची डाळ पण टाकू शकता, मुगाची करून. त्यामध्ये मी टमाटर टाकते, थोडा कढीपत्ता, मिरच्या, लाल भोपळा आणि गाजर. 1 वाटी तुरीच्या डाळीला 4 वाट्या पाणी टाकायचं. मी आता याच्यामध्ये मीठ टाकते. आता आपण हे कुकरला लावून घेऊ. आता आपण कुकरला 5 शिट्ट्या होऊ देऊ. 5 शिट्ट्या होईपर्यंत कुकर ठेवायचा आणि बंद करायचा. डाळ मस्त शिजली. आता आपण याला तडका देऊ. तेल टाक. याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, कांदा, थोडा हिंग, लसूण आणि अद्रकाची पेस्ट, हिरवी मिरची, लाल मिरची, किंचित हळद, काश्मीरी लाल तिखट आणि हा सांबार मसाला. आता थोडाच टाकायचा सांबार मसाला, नंतर वरून टाकायचा शेवंग्याच्या शेंगा आणि वांगे. मीठ. आता पुढे वरण टाक. वरून थोडा सांबार मसाला आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा. थोडं चिंचेचं पाणी, आंबट गोड, किंचित मीठ. असा झाला आपला सांबार मसाला तयार. कलर बघा किती छान आहे. आता सांबारला चांगली उकळी आली तर सांबार तयार.